ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी पॅरिसमध्ये सध्या लगबग सुरू आहे। जगभरामधून खेळाडू आणि पर्यटकांचा ओघ पॅरिसमध्ये सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दरम्यान पॅरिसमधील तैनात मराठी स्वयंसेवकांसोबत बातचीत केलेली आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप चव्हाण यांनी। गोसावी माझ्यासोबत आहे। रोहिणी मूळची मुंबईची आहे, परंतु आता पॅरिसमध्ये स्थायिक झालेली आहे आणि ऑलिम्पिकची स्वयंसेविका म्हणून तिथे कायम पाहते। रोहिणी, पहिलं म्हणजे एबीपी माझा तुझं स्वागत आहे। ऑलिम्पिकसाठी संपूर्ण पॅरिस सज्ज झालेलं आहे। महाराष्ट्र म्हणून तू या संपूर्ण ऑलिम्पिककडे कसं पाहते आणि तुझ्याकडे नेमकी काय जबाबदारी आहे या पॅरिस ऑलिम्पिकची? मी सध्या जे ॲक्रेडिशन सेंटर आहे, मेन ॲक्रेडिशन सेंटर ऑलिम्पिकचं, तिथे मी चेक इन डेस्कवर असते आणि मी दिवसभर म्हणजे सकाळची मॉर्निंग शिफ्ट असते आणि जे सगळे ऑलिम्पिकसाठीचे जे ॲक्रेडिशन आहेत, म्हणजे फक्त मीडिया ॲक्रेडिशन सोडून जे बाकीचे सगळ्या लोकांना ॲक्रेडिशन दिले जात आहेत, त्या व्हेन्यूशी रिलेटेड जे कोणी आहेत त्या सगळ्यांचं ॲक्रेडिशन तिथून होतं, जिथे मी सध्या काम करते। एबीपी माझ्याच्या श्रोत्यांसाठी काय सांगशील, कशी तयारी झाली आहे पॅरिसमध्ये? पॅरिस एकदम सज्ज झालंय, म्हणजे ऍक्च्युली सजलंय पॅरिस सगळीकडूनच ऑलिम्पिकसाठी, पण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर तयारी चालू आहे। प्रशासन एकदम सज्ज झालंय। आता गेले 2 दिवस जे सगळे व्हेन्यूज आहेत, म्हणजे तुला माहितीये की जे ऑलिम्पिकचे व्हेन्यूज आहेत, हे जे ऑलिम्पिक आहे ते सगळ्यात ग्रीनेस्ट ऑलिम्पिक म्हणून म्हटलं जातं ह्याला। त्यामुळे त्या सगळ्या प्रयत्नामध्ये जे व्हेन्यूज यांनी डिसाईड केलेत ते सगळे यांच्या ऐतिहासिक ज्या इमारती आहेत त्या सगळ्या इमारती यांनी ऑलिम्पिकचे व्हेन्यूज म्हणून ठेवल्यात। त्यामुळे त्या सगळ्या इमारतींच्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था खूप कडक केली आहे आणि गेले 2 दिवस तिथे कम्प्लीट लॉकडाऊन लावलंय। म्हणजे फक्त ॲक्रेडिशन आणि पास आणि तिथे जे रहिवासी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही त्या रस्त्यांवर जाऊ शकत नाही। ओपनिंग सेरेमनी होईपर्यंत ते लॉकडाऊन तसंच असणार आहे 2 दिवस, आणखी 2 दिवस। त्यामुळे सगळीकडे पोलीस आपल्याला दिसत आहेत आणि जे सेन नदीचा जो सगळा तीर आहे, सेन नदीचं पात्र आहे, त्याचं क्लिनिंग अजूनही चालू आहे। त्यामुळे अजूनही त्यात लोकांना स्विमिंग करता येईल अशी अपेक्षा करतायत। सो ते बघूया काय होतंय। रोहिणी सारख्या आजच्या ह्या स्टोरी सारख्या अनेक स्टोरीज आपण या पुढच्या काळामध्ये एबीपी माझावर पाहणार आहोत। मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।